वेलकम टू मनीषा अँड मसाले. चला आज बनवूया क्रिस्पी आणि ज्युसी चिकन स्ट्रिप्स. 300 ग्रॅम आपण चिकन स्ट्रिप्स घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकले. आता लाल मिरची पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, आलं लसूण पेस्ट 2 चमचे, थोडासा कलर घेतलाय आपण. तुम्हाला आवडत नसेल नाही टाकला तरी चालेल. आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं, चांगलं ह्याला मिक्स करून घ्यायचं. आणि हे व्हिनेगर आहे 1 चमचा, हे आधीच टाकायचं होतं, विसरलं माझ्याकडनं. आता हे चांगलं मिक्स करून आपल्याला 1 तास मॅरिनेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि तुम्हाला फ्रीजमध्ये नसेल ठेवायचं तर अर्धा तास बाहेर ठेवलं तरी चालते. त्याच्यासाठी आता आपण कोटिंगसाठी मैदा घेतलेला आहे 200 ग्रॅम. त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा मीठ. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे, कारण कोटिंगला सुद्धा टेस्ट आली पाहिजे, त्याच्यामुळं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स झालंय. आता आपण 1 तास मॅरिनेट ठेवले होते ते चिकन घेतलंय. आणि चिकन आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. कोटिंगला चांगलं हलक्या हातानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचे, जास्त दाबून घ्यायचं नाहीये. व्यवस्थित सगळीकडे लागलं असं मिक्स करून घ्यायचे कोटिंग. आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण हे थंड पाणी घेतलेलं आहे. आता ह्या थंड पाण्यामध्ये आपण हे झाऱ्यामध्ये चिकन आपण त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचंय. एक झाऱ्या घ्यायचा. झाऱ्यामुळे काय होतं, आपला हात त्याला टच होत नाही, मग कोटिंग बिलकुल निघत नाही त्याची. आणि असं पूर्ण ओलं करून घ्यायचं पाण्याने, हाताने वगैरे चोळायचं नाही, फक्त ओलं करून घ्यायचं त्याला, म्हणजे व्यवस्थित त्याचे कोटिंग पण आपल्याला राहते आणि क्रम्स पण छान येतात. आता आपण परत त्याच मैद्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं आता हलक्या हाताने पण थोडंसं चोळून मिक्स करायचं. ते थोडंसं चोळून मिक्स करायचं, थोडंसं दाबून मिक्स करत राहायचं त्याला. आता हे आपलं मिक्स झाले. आता आपण हे थोडंसं झटकून घ्यायचं, म्हणजे जो जास्त त्याला मैदा असेल तो निघतो आणि आपल्याला क्रम्स चांगले येतात त्याला. आता हे अशा प्रकारे आपण सगळे घेऊया मिक्स करून. आता सगळ्यांना कोटिंग झालेले आहे. तर आता मी तेल ठेवलेलं आहे गरम करायला. 5 मिनिट झालेलं आहे. तेल चांगलं मोठ्या गॅसवरती गरम झालेलं आहे. आता आपल्याला हे सगळं याच्यामध्ये चिकन टाकायचं. जेवढं बसेल तेलामध्ये तेवढे टाका आणि गॅस आपल्याला मीडियम करायचा हे टाकल्यानंतर ना. जेवढे बसतील तेलामध्ये जास्तही टाकायचे नाहीत. आणि त्याला थोडंसं हलवून सगळ्या साईडनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. 7 ते 8 मिनिटापर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे मीडियम गॅसवरती, छोटा वगैरे गॅस करायचा नाही. 8 मिनिटामध्ये फ्राय होतं छान व्यवस्थित. आता 8 मिनिट झालेले आहेत. आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे सगळं आपण फ्राय करून घेऊया. आता फ्राय झालेला आहे, आपण काढून घेऊया. आणि कलर पण बघा एकदम गोल्डन आलेला आहे आणि क्रम्स पण एकदम छान आलेले आहेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास मला लाईक करून सांगा. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.